नमस्कार. दिनांक 29 जुलै 2024 वार सोमवार हट्टी येथे दर सालबादप्रमाणे याही वर्षी मारुती महाराज यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्कल प्रतिनिधी सुनील बनसोडे. हट्टी गावातील व पंचक्रोशीतील जनसमुदाय सर्व मिळून मारुती महाराज भंडारा उत्सव साजरा केला. तसेच मारुती महाराज यांच्या प्रतिमेच्या मोठ्या थाटामाटात पालखी सजवून गावभर मिरवण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात पावली खेळून मिरवणूक काढली. गावातील पंच कमिटी यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून भंडारा साजरा केला. तसेच तरुण वर्ग यांनी मेहनत घेऊन कुठेच कमी भासू दिली नाही. गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीची शोभा वाढवली. गावातील नागरिक दीपक डॉक्टर कुलकर्णी, रत्नाकर बाबू कुलकर्णी, सरपंच पती मनोज दादा कुलकर्णी, फकीरराव जरारे, साहेबराव भोटकर, हरिलाल अग्रवाल, त्र्यंबक नाना जरारे, संजय जरारे, पांडू तात्या भोटकर, रोडमन भोटकर तसेच मिरवणुकीत सहभागी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख मनोज अग्रवाल, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील जरारे, विजू बावस्कर, कृष्णा जरारे तसेच गावातील नागरिकांच्या सहकार्याने भंडाऱ्याचा कार्यक्रम आनंदात पार पडला. धुळे तालुक्यातील नगाव गावात कानबाई माता उत्सव. रोट निमित्त गावात आढावा बैठक संपन्न. जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील धुळे. दिनांक 28 जुलै 2024 रोजी वार रविवार रात्री 8 वाजेला होळी चौक मारुती मंदिर जवळ घेण्यात आलेल्या कानबाई माता उत्सव रोड संदर्भात गावात ग्रामस्थांनी एकत्र जमून एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कानबाई मातेच्या रोट व विसर्जन पुढील प्रमाणे दिनांक 10 ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे पूजन, दिनांक 11 ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे जागरण आणि दिनांक 12 ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे विसर्जन या संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सर्व ग्रामस्थ मिळून एक निर्णय घेण्यात आला. तसेच कानबाई मातेच्या विसर्जनाच्या दिवशी गावात कोणत्याही व्यक्तीने स्वतः वैयक्तिक डीजे लावू नये. डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. नगाव गावात दिनांक 10/8 शनिवारी पासून ग्रामदेवता कानुबाई माताचा कार्यक्रम आहे. तरी शनिवारी भाजी भाकरीचा कार्यक्रम राहील, रविवारी कानबाई माता बसतील व सोमवारी दिनांक 12/8 रोजी विसर्जन होईल. तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी आणि सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करायची कृपा करावी. कार्यक्रम शांततेत आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून करायचा आहे. शांततेने व दैविक भावनेने करायचा आहे. शिस्तीने करायचा आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, कळावे. लो बसा. कानबाई माता की जय. विजूभाऊ साहेबांनी जो विषय मांडलेला आहे त्याला आपलं पूर्ण अनुमोदन. सर्व ग्रामस्थ पण मित्र हो, आपला कार्यक्रम करत असताना, कार्यक्रम चालू असताना किंवा कार्यक्रम विसर्जनच्या दिवशी कोणीही कोणत्याही कानबाईवाल्यांनी स्वतः होऊन डीजे वाजंत्री लावू नये एवढी तुम्हाला कडकडीची विनंती. आपल्याला विसर्जनला भजनी मंडळची एक कापडण्यावाल्यांची पुष्कळ तशा गाड्या मिळत आहेत. परत वल्लरचा वादासुद्धा त्या कार्यक्रमाला शोभून दिसेल धार्मिक पद्धतीने. पण डीजे हा सर्व कार्यक्रमाचा बोजवारा करत असतो म्हणून, आणि कोणताही कार्यक्रम जास्ती हे होत नाही म्हणून. जर आणि कोणताही कार्यक्रम चालू असताना बायांचा कार्यक्रम हा सण म्हणजे जास्त करून बायांचा माता भगिनीचा कार्यक्रम असतो. पण काही तरुण मुलं काय करतात, कपडे काढतात आणि कपडे अंगावरचे एकमेकांचे कपडे अंगावर काढून फाडतात. हे चांगलं नाही दिसत म्हणून. आणि आपल्याला आपल्या गावाचं नाव, गाव कुठे आपण एक आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा पद्धतीने कोणी वागायला नको आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम होईल. कोणी तो कार्यक्रम आपला घरचा कार्यक्रम समजून अशा प्रकारे तो सर्वांनी सहकार्य करावं.
अशी मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय. सुरुवात होणारे सणाला 11ला महापूजा राहील, सोमवारी विसर्जन राहील. गावकऱ्यांनी कुठल्याही कोणाची भावना न दुखवता, हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा हिंदू धर्माची आपली खानदेशची फार मोठं दैवत आहे कानबाई माय म्हटल्यानंतर. आणि ते सालाबादप्रमाणे मागच्या वर्षी दुष्काळ होता, त्याच्यामुळे तो सण आपण साजरा केला नाही. यावर्षी पांडुरंगाची फार मोठी कृपा आहे, वर्ष चांगलं आहे. गावात सुख दुःख चालूच राहणार आहे. सुख आहे त्याच्यामागे दुःख आहे, दुःख आहे त्याच्यामागे सुख आहे. पण बऱ्याच वर्षे झालेले आहेत आणि म्हणून मागच्या वेळी जो प्रकार घडला तो प्रकार घडू नये. रात्रीसुद्धा सांगितलं की DJ लावायचा नाही आणि जेवढी लावायचा प्रयत्न केला त्याला 5-10 हजार रुपये दंड ठेवण्यात येईल. हे गावकऱ्यांचं एक मुख्य मागणी आहे आणि म्हणून बॅनवाजाची सोय केलेली आहे. आणि बॅनवाजा महिलांसाठी एक राहील आणि मुलांसाठी एक राहील, असे 2 बॅनवाजांची सोय केली जाईल. आणि म्हणून हा हिंदू धर्माचा फार मोठे पूर्वीपासून परंपरा आहे आणि हा सण साजरा केला जातो आणि ह्या सणाला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून धुळं शहरासारख्या शहरामध्ये सुद्धा कानबाई माईचा उत्सव पार पडतो. तसं आपल्या गावात सुद्धा आनंदाचा सण आहे आणि आनंदाने साजरा करावा अशी सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे. आणि गालबोट लागणार नाही याची सुद्धा थोडंसं प्रमुख लोकांनी दक्षता घ्यायची आहे. आणि म्हणून तो सण पार पडेल, चांगल्या भावनाने पार पडेल अशी सगळ्यांची